नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत, हे तिन्ही उमेदवार आमचेच आहेत, शिवसेनेचेच होते विरोधी पक्षामध्ये। आज ते वेगवेगळ्या याच्यातून लढतायत, पण ही शिवसेनेची ताकद आहे। आम्ही लढू आणि कोणालाही न काही देता आम्ही हे वोट जिंकून दाखवू तुम्हाला। निधी वापरला जात नाही, कारण निधी जर वापरला असता तर रस्त्याची ही अवस्था नसती, हे डोक्यावरती आमच्या आता मच्छर नसते। तो अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कुठल्याही पद्धतीची माहिती त्या इंजिनियरला देत नाहीत, त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या चुका। नमस्कार, मी दिवाण जे आहेत, आपण पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या या मैदानामध्ये मागील 4 दिवसापासून रिपोर्टिंग करत आहोत। पालघर मध्ये नगर परिषदेच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। आज 1 डिसेंबर आहे, रात्री 10:30 वाजता प्रचार थांबणार आहे आणि उद्या 2 डिसेंबरला मतदान सुरू होणार। आपण या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांची आपण जे कार्यकर्ते जमलेले आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांच्याशी बातचीत करत आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीचे पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे प्रभाग क्रमांक 5 चे अधिकृत उमेदवार आणि या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम रमेश पिंपळे यांची आपण मुलाखत घेतलेली आहे, आपण ती बघितलेली आहे। त्यांनी सांगितलेलं आहे प्रचारामध्ये आघाडीवर आहे, आमच्याबरोबर जनता सोबत आहे। तर ते पालघर नगर परिषद या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे, त्यांची निशाणी मशाल आहे आणि सोबत प्रभाग क्रमांक 5 चे शिरीष रमेश संखे जे आपल्या सोबत इथे बोलणार आहेत, तेही आलेले आहेत आणि शिल्पा पुखराज जैन या महिला उमेदवार आहे। तर यांनी केलेला प्रचार नगर परिषदेमध्ये त्यांनी काय भूमिका बजवायची आहे, त्यांचे म्हणणे काय आहे, कारण आपण ज्या ठिकाणी उभे आहे तिथं आपण बघता इथे रस्त्याची परिस्थिती काय आहे, खड्डे कसे आहे। या ठिकाणी प्रचारामध्ये अनेक विषय झाले की आम्ही विकास करू वगैरे, परंतु तुम्ही या ठिकाणी बघताय रस्त्यामध्ये ही सगळी परिस्थिती आहे, माती पडलेली आहे, पूर्णपणे खड्डेमय वातावरण आहे। हा काँक्रीटचा रस्ता आहे पण पूर्णपणे बसलेला आहे। हा रस्ता अशा पद्धतीत आहे। आता महामंडळाची एसटी जात आहे, या ठिकाणी धुळीचं वातावरण, पूर्ण प्रदूषित परिस्थिती आहे। बघता हे आपण दाखवायचं म्हणूनच दाखवत नाही, जनता कशा पद्धतीने जाते बघा, आणि हे असे रस्त्यावर पाणी आहे, बरोबर। तर या पद्धतीत या नगर परिषदेचा कारभार आहे आणि म्हणून जनतेला परिवर्तन पाहिजे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवारांशी आपण आलो, ही बसण्याची व्यवस्था ज्या कोणी कार्यकर्त्यांनी केली त्यांनी हे ठीक केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या काही उमेदवार आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी परिचय करूया। नमस्कार सर। नमस्कार मॅडम, आपले सर्वांचे रामदीप चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आपल्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार जे आहेत निशाणी घेऊन शिरीष संखे सर आणि शिल्पा जैन यांचे आहेत। आपण या ठिकाणी मंडप बघताय, सर्व त्यांची तयारी आहे। जे आपल्या समोर आहे संखे साहेब, आपला परिचय द्या। नमस्कार, मी शिरीष रमेश संखे, वार्ड क्रमांक 5 मधून उभा आहे। आज आपण आता रस्त्याची अवस्था पाहिलेली आहे, या गटारीची अवस्था पाहिलेली आहे। इकडनं बेंचेसवर संध्याकाळी सकाळी लहान मुलं, घरातले वयोवृद्ध माणसं बसलेले असतात आणि इकडनं हा अतिशय दुर्गंधी येते या गटारीची, आणि इथे मच्छर पण खूप झालेले आहेत। ज्या वेळेला ही गटार बांधली त्यावेळेला मी इंजिनियरला आणि त्यांना आग्रह केला होता की गटार मध्ये घ्या, जेणेकरून त्या गटारीतून होणारे मच्छर किंवा वास येणार नाहीत, आणि त्याच्या गटारीची जी हाईट आहे ती कमी झाल्यामुळे, लेवल आल्यामुळे एक रोड लेवलला म्हणजे 2 गाड्या पास होतील असं मी त्यावेळेला त्यांना सांगितलेलं होतं। मी याच्या आधीही बाईट दिलेलं आहे की ही जी आहे ही भौगोलिक रचना या आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना, इंजिनियरला चांगल्या पद्धतीने माहिती असते, पण ती माहिती देण्याचं काम आपली भौगोलिक रचना आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या इथल्या लोकप्रतिनिधींना असणे आवश्यक आहे। परंतु अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी कुठल्याही पद्धतीची माहिती त्या इंजिनियरला देत नाहीत, त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीच्या चुका ह्या होत असतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा लोकांसमोर जातो तेव्हा आम्ही लोकांना विकासाच्या बद्दल बोलतो। आज माझ्या जीवनातले मी 5 वर्ष जर मी निवडून आलो तर मी लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी मी खर्च करणार आहे। त्यामुळे याचा लोकांनी योग्य विचार करून मतदान करावं, योग्य उमेदवाराला निवडून द्यावं, जो चारित्र्य संपन्न आणि सुशिक्षित आहे अशा मतदारांना निवडून द्यावं, असंच मी तुम्हाला आवाहन करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या समोर जे बोलत आहेत शिरीष संखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत। तर त्यांना आपण असं विचारू की राज्यामध्ये जे सध्या वातावरण आहे
आणि आपल्या याच पालघर नगर परिषद म्हणा किंवा पालघरच्या या शिवसेनेमधले काही जे उमेदवार आहेत हे तुमच्याच संघटनेतले होते, तुमच्या पक्षातले होते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर दुसऱ्या पक्षात गेले, तर यावर आपण त्यांना कशी मात देणार? आपण फक्त लोकांच्या कल्याणासाठी काम करणार, हेच लोकांना निदर्शनास आणून देणार. कारण जे आपल्याकडे आले ते त्यांच्या एक स्वार्थी हेतूने आलेले होते, त्यांचा हेतू त्यांनी साध्य केला आणि ते इकडनं निघून गेले. आता तसा विचार करायला गेलो तर आज 3 नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत. हे तिन्ही उमेदवार आमचेच आहेत, शिवसेनेचेच होते विरोधी पक्षामध्ये. आज ते वेगवेगळ्या याच्यातून लढतायत, पण ही शिवसेनेची ताकद आहे. मागच्या लोकसभेला पालघर शहरातून 18,000 मतदान भाजपला झालं, पण 11,000 मतदान हे फक्त शिवसेनेला एक पक्ष म्हणून झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी सामदाम दंड भेदचा वापर करते, पण शिवसेना न काही करता 11,000 मतदान. या पालघर नगर परिषदेच्या प्रचारासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले. तर एवढी अटीतटीची आणि एवढी महत्वाची निवडणूक ठरवली, तर यावर आपण कसा तुमचा प्रचार कसा झाला आणि जनतेची साथ कशी आहे? आता महाराष्ट्रात येणारी निवडणूक ही सुरुवातीची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीवर त्यांचं पुढचं भविष्य आहे, म्हणून त्यांना लोकांच्या समोर दाखवण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची वाटते. म्हणून त्यांनी सामदाम दंड भेद वापरून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले. पण लोकांचा याच्या बाबतीत सहभाग नाही. लोकांचं मत असं आहे की आम्हाला काहीतरी नवीन पाहिजे. पालघरचा विकास हा थांबलेला आहे. हे वर्षानुवर्ष सत्तेत बसून सुद्धा यांनी काय केलेलं नाहीये. बांधकाम सभापती जवळ असून सुद्धा आज तुम्ही त्याच्या घराजवळच्या रोडची तुम्ही पाहणी करतायत. अशा पद्धतीने जर त्यांना काम करण्याची इच्छा नसेल तर त्यांनी उभं तरी का राहावं? केवळ पैशाच्या आर्थिक व्यवहारासाठी उभं राहू नये, सामाजिक कार्य म्हणून आपण उभं राहावं, असं मला त्यांना आवाहन करायचंय. शिरीष संके साहेबांनी रस्त्यावरची जी स्थानिक पातळीची परिस्थिती आणि पक्षाची परिस्थिती आणि समोर जे उमेदवार आहेत विरोधी निवडणुकीला उभे आहेत त्यांच्या समोर आहे, परंतु ते पूर्वी शिवसैनिक होते. आणि आपल्या बरोबर ज्या उमेदवार आहेत जैन मॅडम, तर त्या काय सांगतात, त्यांची काय प्रतिक्रिया? मॅडम जरा पुढे या. आणि त्यांना प्रचारात लोकांनी कसा प्रतिसाद दिला? समोर तुमच्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, तुमच्याकडे म्हणजे महायुतीचे उमेदवार आहेत, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांचे उमेदवार आहेत. आपण यांना कसा सामना करणार आणि प्रचारात कशी आघाडी जाणार? नाही, आम्ही फक्त एकच गोष्ट आम्ही सांगणार, आम्ही सच्चाईचा साथ देऊ, आम्ही लढू आणि कोणालाही न काही देता आम्ही हे वोट जिंकून दाखवू तुम्हाला. आणि आमचं एकच मत आहे की आम्ही पालघरचा विकास 101% करणार, विरोध करणार आहोत. 2025चा वर्षाचा हा शेवटचा महिना आहे आणि निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज 1 डिसेंबर 2025 आहे. प्रचार रात्री 10:30ला संपतोय. तर आपण या मागील 5 दिवसामध्ये लोकांपर्यंत कसे गेला, तर लोकांचा कसा प्रतिसाद आहे? आम्ही सगळ्या लोकांकडे आम्ही एकत्र गेले, सगळ्या लोकांना आम्ही भेटले, त्यांना विनंती केली, त्यांना आम्ही दाखवलं आम्ही बोलून नाही करून दाखवणार, आम्ही करून तुम्हाला दाखवणार आहे तर आम्ही काय काम करू शकता तिकडे. तुम्ही महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढताय बरोबर, तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचा जो अभियान राबवलं, तर याचा काही तुम्हाला स्थानिक पातळीला काही फायदा होईल जरी तो प्रकरण कोर्टात असेल तर? तुम्ही पालघरच्या मतदार याद्या पाहाल तर प्रत्येक घरात 5 मतदान असतील, त्यांना 2 मतदार इथे ठेवलेत, 3 मतदार इथे ठेवलेत. का असं केलंय? एक गठ्ठा मतदान कोणाला पडू नये म्हणून ह्या मतदान याद्या फोडलेल्या आहेत आणि हे सत्तेत असलेल्या लोकांनी फोडलेल्या आहेत. माझ्या घरातील, यांच्या घरातील, यांच्या घरातील, प्रत्येकाच्या घरातलं 5 मतं एकाही घरात नाहीत. 2 मतं इथे, 3 मतं इथे आहेत. निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती कुठली ऍक्शन घेतली नाही. खरं म्हणजे जेव्हा सर्वे झाला तेव्हा निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीने घराघरात जाऊन हा विषय घ्यायला पाहिजे होता की या घरातले शिरीष रमेश संके इकडे राहत आहेत, तर त्याची पत्नी घराच्या बाहेर कशी जाते, दुसऱ्या घरात कशी जाते, याचं निवडणूक आयोगाने मंथन करावं असं मी त्यांना आवाहन करतो. आता आम्हाला 10 लोकांनी फोन केला आणि ते आम्हाला हे सांगत होते की आम्ही कशाला वोट करू, आमचं एक वोट 8 नंबरला, एक 12 नंबरला, एक 15 नंबरला, आम्ही कशाला वोट करू, याच्यामुळे वोट पण फुटणार ना. आजही मतदार याद्यांबद्दल उमेदवारांसह काही नागरिक जनता संभ्रमात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पालघर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. आपण 1 डिसेंबर 2025च्या संध्याकाळच्या 7 वाजताच्या या उमेदवारांच्या प्रतिक्रिया घेत होतो. 10:30 वाजता प्रचार संपणार आहे. त्याबरोबर त्यांच्या सोबत जे आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत
त्या घेऊया. कशी धगधगते मशाल, तुमचं काय म्हणणं आहे? मशाल आमची जोरात धगधगते, एकदम जोरदार. कारण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचारात उतरलेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुमच्या उमेदवारांचा प्रचार आणि जनतेची कसा साथ मिळाली तुम्हाला? हा एरिया आहे तो, त्या एरियातले ओळखीचे आम्ही इथे राहणारे कायमचे, लहानपणापासून बॉर्न इथे आम्ही आहोत, त्यामुळे आम्हाला घराघरातनं लोक ओळखतात आणि त्यामुळे आमचा प्रचार आम्ही पाहिजे तसा आम्हाला व्यवस्थित केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही नक्की जिंकून येणार. आपल्या सोबत ज्येष्ठ महिला आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आहे? उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे कडवट शिवसैनिक उमेदवार म्हणून उभे आहेत, तर त्यांच्याबद्दल आपण काय सांगाल? आम्हाला एकदम खात्री आहे की निवडून आल्यानंतर काहीतरी करून दाखवणार ते, एवढं हे नक्की आम्ही सांगतो. म्हणजे शहराचा विकास अजून होणं फार गरजेचं आहे. बाजूला बंदर आलेला आहे, एक्सप्रेस हायवे होता, तर बाजूला पालघर शहर आहे, याचा विकास होण्यासाठी तुम्ही करतील, काहीतरी धडपड करतील. म्हणजे तुमचा ह्या उमेदवारांवर अतिशय भरोसा आहे. पण याच पक्षामध्ये काही दुसऱ्या पक्षात गेले उमेदवार आणि निवडणुकीवर, यावर आपण काय सांगाल? तो त्यांचा स्वतंत्र प्रश्न आहे आणि आपण त्याच्यावर काही बोलू शकत नाही. शिल्पा जैन उमेदवार यांच्या सोबत एक महिला आहे, त्यांच्याशी बोलूया. काय आपण सांगाल? आजच्या या उमेदवारांच्या प्रचाराची सांगता होत आहे 10:30 वाजता. उद्या मतदान चालू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या या लोकांना किती प्रतिसाद देतील पालघरकर? ओके, मी काय म्हणू शकते, आमचे जे उमेदवार उभे आहेत ते खूपच म्हणजे ह्याच्याने उभे आहेत एकदम. त्यांना खात्री आहे आणि आम्हाला पण त्याबद्दल खात्री आहे. आणि हा जो एरिया आहे इथे जे सगळं काही म्हणजे हे करायचे आहेत, रस्ते दुरुस्ती वगैरे जे काही कामं आहेत ते एकदम ते तातडीने करतील आणि ह्या पालघर शहराची जी काही कामं आहेत ती एकदम चांगल्या पद्धतीने करतील असं तर आम्हाला वाटतंय. आपण बोलताय तरी आपल्या डोक्यावर मच्छर आहे, यावर काय बोलणार? मच्छर साठी पण काहीतरी आरोग्य धोक्यात आहे, इथे मोठ्या गरज आहे का आहे तुमच्याकडे? आहे, आरोग्य धोक्यात आहे, आरोग्यासाठी पण ते करतीलच ना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की आम्ही पालघरला भरपूर निधी दिला, तर तो निधी वापर होतोय? निधी वापरला जात नाही, कारण निधी जर वापरला असता तर रस्त्याची ही अवस्था नसती, हे डोक्यावरती आमच्या आता मच्छर नसते. आरोग्याच्या बाबतीत लोकांकडून किंवा जनतेकडून जो पैसे घेतले जातात, शासनाकडून जो निधी येतो, हा निधी योग्य प्रकारे वापरला जात नाही, त्याच्यामुळे हे मच्छर होतात. पण एका संस्थेला जे दिलेलं आहे त्या संस्थेचा तुम्ही बघाल तर औषधापेक्षा रॉकेल वापरून ते मी तर त्यांच्यावर आरोप करतो की ते योग्य प्रकारे करत नाहीत, त्याच्यामुळे आज ही पालघरची अवस्था झालेली आहे. तुमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उत्तम पिंपळे आहेत, तर यांना नगराध्यक्ष पदापर्यंत जाण्यासाठी आपली बॉडी तिथपर्यंत जाईल असं प्रचाराचं वातावरण? माझ्या मागील अभ्यासाप्रमाणे लोकसभेचा जर विचार केला तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने सामदाम दंडभेद मध्ये पालघर शहरातून 18,000 मतं काढलेली आहेत आणि उभाठाला काहीही न करता 11,000 मतं मिळालेली आहेत. याचा अर्थ नक्कीच इकडची लोक ही उभाठाला जरी नेते मंडळी नसली तरी सामान्य लोक उभाठाला चांगल्या पद्धतीने मतदान करतायत आणि मतदान करतील याची मला खात्री आहे. आपल्या सोबत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार भेटले. आपण या ग्राउंड पातळीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला. तर उद्या 2 डिसेंबर मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल. तर जनता, पालघरची जनता आतापर्यंत झालेला त्रास, रस्त्याची परिस्थिती, आरोग्याचा विषय आणि हॉस्पिटलच्या व्यवस्था किंवा ज्या काही नागरिक सुविधा आहे याबाबत जनता त्यांना कसा कौल देते हे उद्याच्या मतदान पेटीतून त्यांचं भविष्य ठरणार आहे. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. 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 जय महाराष्ट्र.